क्रांतिकारी जय भीम सर्वांना। तर तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज 26 जून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती। खरं तर राजश्री शाहू महाराज या नावाची महाराष्ट्राला नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही। कोल्हापुरात देशात पहिले आरक्षण देणारे राजे, जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही त्यांच्याकडनं 1 रुपयाचा दंड आकारणारे राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करणारे राजे, दैववाद, कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणारे राजे, सर्व जाती धर्मातील लोकांना समान अधिकार मिळावे त्यासाठी सर्वांना पानवटे, शाळा, दवाखाने सुरू करून देणारे राजे, जातीपातीने गाडलेल्या गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहाची मान्यता प्राप्त करून देणारे राजे, सती जाणाऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग मिळावा यासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारे राजे, कलावंतांना राजाश्रय देणारे राजे, सरकारी संस्था निर्माण करणारे राजे, बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह निर्माण करणारे राजे, अशा अनेक वेगवेगळ्या कार्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे राजे, रयतेचे राजे म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज। तुमच्या माझ्या या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यात 3 लोकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून राजकीय क्रांती केली, तर शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती केली। काळाच्या कितीतरी पुढे असणाऱ्या या राजाने भारतीय संविधान निर्मितीच्या आधीच आपल्या संस्थानातील लोकांना मूलभूत अधिकार प्राप्त करून दिलेत। वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या पाठीशी त्या काळी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या या लोकनायकाची जातीपातीच्या पुन्हा एकदा अंधारात अडकत चाललेल्या महाराष्ट्र देशाला नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावे ही सदिच्छा आणि या लोककल्याणकारी राजाला माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा। जय भीम।